उद्या शनिवार दिनांक 24 ऑगस्ट संपूर्ण महाराष्ट्रामध्ये महाविकास आघाडीच्या वतीनं तुम्हाला सर्वांना माहिती असणारी 12-13 ऑगस्टला आपल्याच महाराष्ट्रातील ठाणे कल्याण परिसरातील बदलापूर या ठिकाणी घडलेली अतिशय प्रत्येकाच्याच अंतःकरण पिळवटून टाकेल अशी घटना की ज्या मुलींना अजूनपर्यंत बाहेरचं जग कशाला मानतात, विश्व कशाला मानतात ते माहीत नाही, अशा अतिशय चिमुरड्या मुली की ज्यांचं वय 3.5-4 वर्षाच्या आतमध्ये होतं. मला वाटतं या देशातीलच नव्हे तर जगाच्या इतिहासातील ही पहिली घटना अशी असावी की एवढ्या लहान वयामध्ये या मुलींवरती अत्याचार होतो. आणि त्याच्यापेक्षा दुसरी निर्दयी घटना त्याच्यानंतरची आहे की तो अत्याचार झाल्यानंतर सुद्धा संबंधित संस्था कुठलीही दखल घेतली जात नाही त्या संस्थेकडनं. एवढंच नाही तर जे कायद्याचे रक्षण करते आहेत, ज्यांच्यावरती आपण विश्वास ठेवून अतिशय बिनधास्तपणानं जीवन जगतो, ते आमचं गृह खातं, पोलीस खातं, त्या मुलीचे आईवडील सदर मुलीनं ज्या वेळेस त्या ठिकाणी शूच्या जागी थोडासा वेदना होत आहे, दुखत आहे अशी तक्रार आईवडिलांकडे केली. त्यानंतर त्या आईवडिलांनी त्या मुलीला नीट विचारल्यानंतर त्या गोष्टीचा उलगडा झाला आणि त्यानंतर त्या आईवडील ज्यावेळेस पोलीस स्टेशनला ती फिर्याद द्यायला गेले, ती फिर्याद देत असताना त्यांना दिलेली वागणूक आणि त्यांना ज्या पद्धतीनं पोलीस स्टेशनला 12 तास बसून ठेवण्यात आलं आणि 12 तास बसून देखील त्यांची कुठल्याही प्रकारची दखल घेतली नाही, त्यांना त्या ठिकाणी काढून देण्यात आलं. पुन्हा दुसऱ्या दिवशी 14 तारखेला गेले, त्यावेळेस त्यांना तोच अनुभव आला. दुपारी 12 वाजता गेलेले, रात्री 1 वाजले तरी देखील त्यांची फिर्याद त्या ठिकाणी घेतली गेली नाही. नाईलाजास्तव ते त्या ठिकाणी कंटाळले आणि वैतागून त्या ठिकाणच्या स्थानिक एका राजकीय पक्षाच्या पदाधिकाऱ्यांच्या घरी गेले, त्यांना झालेली हकीकत सांगितली आणि मग त्या स्थानिक राजकीय पक्षाच्या पदाधिकाऱ्यांना घेऊन पोलीस स्टेशनला गेले आणि पहाटे 3 वाजता 14 तारखेच्या त्या ठिकाणी ती फिर्याद नोंदवली गेली. म्हणजे हा सगळ्यात मोठा कळस आहे की ज्या वेळेस आपल्याला त्या मुलींचं वय कळलं आणि त्यांच्यावर झालेला अत्याचार कळल्यानंतर कुठलाही संवेदनशील माणूस असेल त्याच्या अंगावरती रोमांच उभे राहिल्याशिवाय राहत नाहीत, अशी ही मनस्ताप आणणारी घटना आहे. आणि त्याच्याही पेक्षा कर या विभागातील आत्ताच तुम्हाला सांगितलं की गृह खात्याने केला की 12-12 तास त्या पालकांना बसून ठेवला आणि त्यांची फिर्याद घेतली नाही. खऱ्या अर्थानं निषेध हा त्या गोष्टीचा झाला पाहिजे. दुष्कृत्य करणारा माणूस हा पिसाट प्रवृत्तीचा आहे, विकृत मनोवृत्तीचा आहे हे आपण बोलू शकतो, पण त्याही पेक्षा त्या मनोवृत्तीला पाठीशी घालणारी जी काय आज ती राजकीय व्यवस्था आहे, या राज्याचे मुख्यमंत्री असतील, ठाणे जिल्हा हा स्वतः मुख्यमंत्र्यांचं होम ग्राउंड आहे, त्यांचा जिल्हा आहे, त्याच ठाणे जिल्ह्यात ही घटना घडते आणि मुख्यमंत्री 15 ऑगस्टला त्या ठिकाणी जाऊन मोठा मेळावा घेतात. लाडकी बहीण त्यांना प्रिय वाटते आणि त्या मेळाव्यातनं घोषणा करून 1500 रुपये आम्ही महिलांना कसे दिलेले आहेत हे सांगतात. पण दुसऱ्याच वेळेला त्याच ठाणे जिल्ह्यामध्ये बदलापूरला एका चिमुरड्यावरती अत्याचार होतो, त्याची दखल सुद्धा या राज्याचा मुख्यमंत्री घेत नाही. इतका नादान प्रवृत्तीचा माणूस आजपर्यंत महाराष्ट्राच्या इतिहासात मुख्यमंत्री म्हणून त्या खुर्चीवर बसलेला आपण पाहिलेला नाही. म्हणजे एकतर गद्दार सरकार आहे, घटनाबाह्य मुख्यमंत्री आहेत, परंतु तरी देखील अशा संवेदनाहीन माणसांच्या हातात सत्ता असल्यामुळे कुणालाही न्याय मिळेल अशी परिस्थिती नाहीये. आणि तेव्हापासनं आपण जर पाहिलं तर 12 ऑगस्ट ते आज कालच्या 22 ऑगस्ट पर्यंत 10 दिवसात या महाराष्ट्रामध्ये जवळजवळ 11 घटना ह्या अत्याचाराच्या घडलेल्या आहेत. आणि हा अत्याचार काय महाराष्ट्राला नवीन नाहीये, गेल्या 5-7 वर्षामध्ये आपण सातत्यानं पाहतो. देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री असल्यापासून तर आता गद्दार मिंदे मुख्यमंत्री आहेत त्या काळापर्यंत पाहिलं तर या 10 दिवसातल्या ज्या घटना अत्याचाराच्या झालेल्या आहेत त्या विशेषतः अल्पवयीन मुलींची संख्या त्याच्यामध्ये 90% आहे. 11 घटनांमध्ये 9 ते 10 घटना ह्या 16 ते 17 वर्ष वयोगटाच्या आतल्या मुलींवर झालेले अत्याचार आहेत. तेही 50% हे शिक्षकांकडनं झालेले आहेत आणि काही राहिलेले शेजाऱ्या पाजाऱ्यांकडनं झालेले आहेत. म्हणजे या महाराष्ट्रामध्ये ज्यावेळेस आपण छत्रपती शिवाजी महाराजांचं नाव घेऊन काम करतो, स्वाभिमानी महाराष्ट्र, महिला ही आमच्या देवाऱ्यातली देवता म्हणून तिची पूजा करायला सांगतो, अशा महाराष्ट्रामध्ये महिलांचा आदर तर सोडाच, परंतु महिलांवर होणारे अत्याचार
ते अत्याचार निराकरण करण्याचं काम हे सरकार करत नाही आणि सगळ्यात कुचकामी ठरलेलं नेतृत्व या राज्याचे गृहमंत्री आहेत। आम्ही परवाही मोर्चा काढला, त्या मोर्चामध्ये सर्वांनी जाहीर मागणी केली की गृहमंत्री हा निष्कर्मी गृहमंत्री आहे, वायफळ मुख्यमंत्री आहे, त्याच्या हातनं कुठलंही काम होत नाही। त्यांना राजकीय घडामोडी घडण्यामध्ये, दिल्लीच्या वाऱ्या करण्यात, आमदार फोडण्यात, पक्ष फोडण्यामध्ये वेळ पुरत नाही। तेव्हा तात्काळ गृहमंत्री बदलला पाहिजे, त्यांचा राजीनामा घेतला पाहिजे, ही आमची भूमिका आहे। हीच महाराष्ट्रामध्ये महाविकास आघाडीची भूमिका आहे। म्हणून उद्या जो बंद केलेला आहे तो बंद आजपर्यंतच्या इतिहासातला वेगळा बंद आहे। हा राजकीय बंद नाही, हा धार्मिक बंद नाही, हा जातीवादी बंद नाही, तर हा या महाराष्ट्राच्या भूमीतील संवेदनशील व्यक्तींचा ज्यांच्या हृदयामध्ये मुलींविषयी, महिलांविषयी थोडीफार जागा असेल अशा माणसांनी स्वयंस्फूर्तीनं उद्या आपापली दुकानं, व्यवहार बंद ठेवावेत। फक्त अत्यावश्यक सेवा ज्या आहेत त्याच्यात वगळाव्यात। किमान 3-4 वाजेपर्यंत तरी तो बंद कडकडीतपणे जनतेने पाळावा आणि आपला जो निषेध आहे, जे आपल्या भावना आहेत त्या बंदच्या माध्यमातून त्या ठिकाणी मांडाव्यात, असे आपल्याला सगळ्या आंबेगाव तालुक्यातील महाविकास आघाडीच्या वतीनं मी या ठिकाणी करतो। केवळ मनसर, गोरेगाव, अवसरी मोठी शहरच नाही तर छोट्या गावांमध्ये सुद्धा सगळ्याच राजकीय पक्षाच्या नेते मंडळींनी त्याच्यामध्ये सहभागी व्हावं। विशेषतः थोडासा सांगायला खेदही वाटतो, ज्यावेळेस आपण या राज्याचं मंत्रिमंडळ असा उल्लेख करतो, राज्य सरकार असा उल्लेख करतो, नाईलाजानं आपल्या तालुक्याचे प्रतिनिधी हे त्या राज्याच्या मंत्रिमंडळामध्ये एक कॅबिनेट मंत्री म्हणून त्या ठिकाणी कार्यरत आहेत। आम्हाला अपेक्षा होती ही घटना घडल्यानंतर त्या मंत्र्यांकडनं कुठंतरी त्याबद्दल थोडासा का होईना निषेधाची गोष्ट, निषेधाची बाब किंवा खेदाची बाब कुठेतरी उल्लेख होईल। तुम्हा पत्रकारांना माहीत असेल तर मला कल्पना नाही, पण माझ्या तरी वाचनामध्ये आपल्या मंत्री महोदयांनी कुठेही ती खेद किंवा त्याप्रती संवेदनाही व्यक्त केलेली नाही। म्हणून आम्ही त्यांचाही निषेध करतो। त्यांनी स्वतःहून त्या सरकारमधनं बाहेर पडावं, मंत्रिपदाचा राजीनामा द्यावं, अशी आमची भूमिका असणार आहे। कारण ज्या मंत्र्याला ज्या तालुक्यामध्ये आपण पाहतो की छत्रपती शिवाजी महाराजांचा नाही म्हणलं तरी जुन्नर, आंबेगाव काय फार वेगळे नाहीये, ज्या मायभूमीत आपण जन्माला आलो तो महाराजांचा वारसा असणारा हा समाज आहे। त्या वारशामध्ये तुम्ही लोकप्रतिनिधी म्हणून त्या ठिकाणी काम करता, तेव्हा तुम्हाला कुठल्याही स्वाभिमानानं त्या सरकारमध्ये सहभागी होण्याचा अधिकार नाहीये, तो तुम्ही गमावलेला आहे। ही मागणी या ठिकाणी करतो। तेव्हा सगळ्या मंडळींनी उद्याच्या बंदमध्ये सहभागी व्हावं, आपापला निषेध त्या ठिकाणी नोंदवावा आणि शांततेच्या मार्गाने, याच्यामध्ये कुणालाही टार्गेट केलं जाणार नाही, कुणावरती आमचा राग नाही। जो राग आहे तो गृह खात्यावरती आहे, राज्य शासनावरती आहे। त्यामुळं राज्य शासन या सगळ्या गोष्टीला जबाबदार आहे। त्याचा निषेध करण्यासाठी आपण सर्वांनी त्याच्यामध्ये सहभागी व्हावं अशी विनंती करतो। धन्यवाद। जय हिंद, जय महाराष्ट्र।